हे तो असं का करतोय नेमकं नाही, याचं उत्तर नाही व्हिडिओला लास्ट मध्ये दिलेलं आहे, म्हणून व्हिडिओला लास्ट पर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला पहिले सांगून देतोय, जर तुम्ही व्हिडिओ आहे ना जेवण करताना बघत असाल तर प्लीज बाई स्किप करून एवढा पार्टसाठी. पोरं बघा एका जावर मध्ये काय काम करताय तुम्ही रे, एक जावर मध्ये काय आहेत रे. एक्सपोज द यश. अरे अरे नाही, पोरींसोबत बोलणं कमी करे. पोरींसोबत बोलतोय गाईज आपण, अहो पोरींसोबत बोलतोय. हॅलो हॅलो एव्हरीबॉडी, वेलकम टू माय दुसरा ब्लॉग म्हणजे नवीन ब्लॉग. आज आपण भाई चाललो आपल्या गावाला पारोळा. म्हणजे हा असं कन्सिडर करू शकता तुम्ही की ह्या रूमचा किंवा शिरपूरचा माझा हा लास्ट ब्लॉग आहे असं समजू शकता. नंगा पुंगा यश काय म्हणते तू? काय रे काय म्हणते तू? पेमेंट का नाही पप्पांच्या याच्यावर टाक. आता तुमले जर संदे मन आवाज येत असेल काय माईक बीक लावून घेतलेले खाली जाऊत मस्त. आमचे जे खालचे रूममेट आहे दुसरे त्या रूममेटांना आता मी किधर होईल खाली जातो. 3-4 जण 2 जण आहेत ते, त्यांना पुरा किधरून टाकेन. त्यांना सांगतो भाई तुमचा मित्र नयन त्याचा आज लास्ट डे असो. ईश्वर हॅलो एव्हरीबॉडी, आमच्या पात्र्या बॉय ईश्वर झोपलेला आहे. ईश्वर आज नयनचा लास्ट डे काय म्हणणे तू? नयन चालला, अरे नयन चालला ते तर बोल. तू पाठी जाय पहिले पंचायती भरते बाई पोरडा अकलताय खरे इज्जत जरशी. तू पहिले बरा पैसा छत्री मोठ टाकले तू बाळको पंचायती पैसा पैसा भर ना नयन या खड्डा मा त्याला शिलगाय या काळी लाईन पहिले बरा पैसा भर छत्रीना पैसा द्या लावा आले. इथले भीक मंगे बनवून करे बघा गाईज. आमचा नंगा याव नंगा बसलेला आहे. तू छत्रीचे एवढं दाखवतो तू करे मार्का नाही करू. जा नाही का जाना आडे जाऊ दे मला जाणं पण मला जाणं काय म्हणणे तू? चांगलं मी जातोय तुझ्यासाठी चांगलं आहे का करावी? हे बघ तुझ्यासाठी चांगलं हे सांगताना अत्यंत दुःख होतंय की तू जातोय. तू जा मस्तपैकी ब्लॉग बनव, जीवनामध्ये काहीतरी कर, मोठा यशस्वी माणूस हो आणि आम्हाला पण थोड्याफार प्रेरणा दे. आमच्या संपर्कात राहील आमची प्रार्थना. आम्ही देवांनाही प्रार्थना करतो की YT9ला पुढे जाऊन मोठं सक्सेस द्या, मोठा यूट्यूबर बनवा त्याला आणि त्याला डायमंड प्ले बटन, सिल्वर प्ले बटन जे काय असणार यूट्यूबकडनं भेटत असेल ते सर्व त्याला मिळू द्या. आणि एक दिवस तो त्याचा पॉडकास्ट तयार करू आणि त्या पॉडकास्टमध्ये तो आम्हाला गेस्ट म्हणून इन्व्हाइट करू. हीच विनंती. अरे मला गेस्ट म्हणून बोलायला मी आला बरं मस्त पैकी म्हणतो. रिॲक्शन भेटतील येताच केपेड्या मारा खोटी लावून दिली काय काय हे बघा असे पोर आहेत यार. चांगली गोष्ट नाही. मी चालला आता समोर चालला यार तुम्हाला सोड जाय यार. मी चालला काहीच थांबा. इयरपोर्ट्स दे माझे. इयरपोर्टची बुंडी काय आहे बुंडी बी रे. तू पहिले माझी छत्री जोडून दे. पहिले मला इयरपोर्ट्स दे ना. इयरपोर्ट्स दे तुला छत्री देतो मी. आधी ते एक देख तू अजून माझे येते चल वय रे छत्री भेटणार नाही. छत्रीचे पैसे मागतोय तो जा रे वय रे. याची मी छत्री तोडली होती मागे थोड्या दिवसांनी पहिले. छत्रीचे पैसे मागता अरे शिलक रे ते जाऊ द्या. आता जास्त टाइमपास न करता आहे ना मस्तपैकी आपण माया जितकी बी काय ते कपडे बिपडे तेवढं सामान मी मला आवरून घेतो. पॅकिंग बिकिंग करणे पडेल. काही दे पोरं बघा गौतमी पाटीलचे व्हिडिओ बघताय का रे? इतके खराब दिवस द्या आजी. अरे गौतमी पाटील सोड रे. नाही ते देखतोय तू देखतोय. तुमचा मुलगा काही पण घाण घाण बघतो याच्यात याला सांगा जरा. घडी घडी क्रोम बघतो. क्रोमवर काय बघतो तू घरी? अच्छा हा एवढा मोठा पसार आहे बट्ट काय आवडणं पडेल. कपडे बिपडे बी जर फोल्डिंग बिल्डिंग करून संध्या ठेवणे पडतील. माईकची डब्बी एअरपॉड्स वगैरे गेले काही कुठे कुठे सामान पडलेलं आहे. गाडीत आपली पॅक बिक झालेली बो. चला मग लवकर आपण आता कपडे बिपडे फोल्ड बिल्ड करत बो. चिंटपाट दमदम. हे 2 पोरं बघा जेईच्या क्लासेसला शिकताय का रे? जेई करताय आणि हे बघा इथं काय चालू आहे. जे मोबाईल बघताय दिवसभर. बरं नाही म्हणत यार माझ्याकडे बोलते कपडे आहेत पण काय माहिती मला दरवेळेस आहे ना काळा टी शर्ट ये एक टी शर्ट आणि ये एक टी शर्ट दरवेळेस हेच घालायची चूल मसलेलं राहते. कपडे वगैरे आहेत माझ्याकडे पण बाई आवडते यार काय करता तुम्ही म्हणता घडी तू एकच टी शर्ट घालतो तुझ्याकडे हेच टी शर्ट आहे का तेच टी शर्ट आहे का काय करता यार. आपण एकदम कम्फर्टेबल कपडे घालायला आवडतं. एकदम ढिल्ले डालले हे कसं ढिल्ले डाललं घातलेले हाफ चड्डी ढिल्ले डाललं टी शर्ट. आपली लाईफ सेट आहे रे यार. कम्फर्ट झोन मध्ये राहणं आवडतं आपल्याला. चल बोल लवकर कपडे बाहेर काढणे पडतील.
What happened to you? Nayan Madi is with you. होऊन जाऊ दे. दे. हाय. खाली चार्जर आहे. ती चड्डी का घालतोय पण? लाटत का मा? दे. गाईस सेफ्टी. चिटिंग आहे. गाईस यांचे ना काहीतरी काम चालू आहे. यांचे काहीतरी वेगळे कामं चालू आहे. वाकडे कामं करता ये ते मोठे पुरे डायरेक्ट आहे ना नशामुक्ती केंद्रीय पाहून आलेले आहेत. गाईस शेवटचे दिवस असल्यामुळे मी नाही माझ्या पुस्तकाचे मला काम आले नव्हते. मागच्या वर्षी जिथे विकून दिलेले आहेत. वया पुस्तकाला गुडूप करणं चालू आहे. गाईस ओ बाप माझ्या सामान मला आला गेला तरी मला कुठे चालू आहे. आपण मला कुठेच्या मागे जाऊ चालू रे एवढ्याच समजली तुमची मारामारी का रे. विकून टाकलेले गाईस मी तुमच्या बैला 1100 मोठे विकून दिलं जुन्या पुस्तकावर नोट्स गाईस. तर मग फायनली शेवटी आता कसं सगळं बाई आपलं वस्तू का पॅक झालेलं आहे. आता सिद्ध निघूत आपला मावशीच्या घराकडे. काही बघा हे होतं ते घर जिथं आपण राहायचो. लास्ट टाइम जाताना मी तुम्हाला दाखवून देतो मी कोणत्या प्लेस मध्ये राहिलेला आहे रिसेंटली. हा आपला वरचा रूम होता. इकडनं काय एंट्री वगैरे होती अशी शिडी बिडी. हा वरचा रूम. हे आपले काही दलिंदर रूममेट. यश काय म्हणणं होते जातोय तर मग काही तुझी आठवण येईल आम्हाला. रडू येतोय भाऊ मला. तू तुझी तिकडं का. चला मग काही आता तुमच्या बाई सामान विमान घेऊन निघून तर गेलेलं आहे. माझ्या मावशीकडे आता चालला मी. मागे आपल्या यशने करून ठेवलेलं आहे सामान बाकीच्या काळजी सांगितलं काहीतरी आहे अजून. मी पुढे काय पुस्तकं ठेवून घेतलेले. आता आपण चाललोय मस्तपैकी एकदम 25-20 चाललंय एकदम खतरा. आता काही आपलं ना पुरेपाडा सामान तर व्हायला गेलेलं आहे. आता आपण चाललो थोडं पाणीपुरी खायसाठी. पाणीपुरी माणूस मोठू खाऊ घालतो मी पाणीपुरी खाऊ घालतो. आपण चाललो मोठू खायला. पैसे भरणारे आमचा यश नाही रे. पहिले आवडणारे पैसे भरणारे यश. पहिले आवडणारे मग मी भरणारे. पहिले आवडणारे गाईज आपली लास्ट पार्टी नाही रे. करू आपण एकदा परत नक्की. आपण परत नक्की ना आपला असं छोटूसा करतो. आपलं लास्ट डे म्हणून म्हटलं थोडेसे बच्ची गेलेले वडापाव करे आपण गेलेलो आहे आता हायडॉट मस्त काही काय पिझ्झा वगैरे खायसाठी. आमच्या नंगापुंगा वैभवला आम्ही शेवटची भेट द्यायला आलेला आहे. येऊ मग तो ये चांगल्या लाईक करा बरोबर. 40 रुपये टाकलेले जाईल. 740 हा ते तुझेवाले. आता लास्ट टाइम आपल्या रूमला एकदा बघून घेऊ. आता म्हणजे रूमला कधी येणं होतं काय होतं सांगता येत नाही. फिलिंग व्हेरी सॅड. माझ्या रूम दलिंदर सारखं झोपणं ये चड्डी बनाने सुकायला टाकणं टॉयलेटचं लाईट चालू बंद करणं. जापूक झुपूक नुसतं जापूक झुपूक. या रूम मधला सुगंध नाही वास लास्ट टाइम घेतोय केव्हा येऊ केव्हा नाही बाई. मिलेंगे कल कस काय मिलेंगे. कल सकाळ में निकलेंगे मैं तो इस बोतल से पूरे बहुत दिनों से पानी पी रहा था. चल मग नंगा पुंगा यश येऊ मग. हो केव्हा भेटणं आपलं सांग कधी होईल. बाय बाय माय डिअर रूम. हे बघा ती माझी जागा होती इथली. ही परफेक्ट आपली जागा होती. इथंच दिवसभर आडं पडायचं एडिटिंग करायची रिकामं काम करायचं आणि झोपायचं परत. गमच्या बॉय नंगा पुंगा या आता. चल मग येऊ. हो बॉस आता कधी भेटणार मला.
तुझ्या लग्नात का मागत नाही बाई धुळ्याला जेव्हा येईल तेव्हा बाईच्या बाबू जेवणा चालू गाईस लपवतोय तो त्याच्या छत्रीसाठी आलेला इकडे इकडे गाईस आजच्या व्लॉग मध्ये सगळे नंगे पुंगे का दिसताय तो बघा तो सुद्धा नंगा पुंगा अजूनपर्यंत इकडे ना रे हो त्याच्यात थोडा भाऊ बघा कसं लपवत मी ना नेमकं इथे ना छत्री त्यासाठी आलेला आहे गाईस ते बघा छत्री तुझी क्रश तुला बघेन शाळेमधली बाय बाय किती दिवसानंतर भेटू 15 दिवसानंतर हा शक्यतो 15 दिवसानंतर जाय रे मध्ये जाय रे झोपरे तर मग गाईज आपलं फायनली शेवटी माणसला छत्र भेत्र दिली गेलेली आहे आता निघूत आता आपल्या मावशीकडे हा तर मग गाईज काय माहिती गाईज काय बोलत बाय बाय गाईज शेवटची आपली राईड आहे 3 सीट शेवटची राईड आहे आपली शिरपूर मधली रात्री झोपून मुतून झोपा गाईज तर मग गाईज नाही असं म्हणते यांचे असं म्हणते मुतून झोपा गाईज तुमच्या वहीच्या मूड डायव्हर्ट झालेला आहे आणि तुमच्या वेड्यात थांबतोय आता रितेशच्या रूमला पोट्ट्या इकडे रे आपला रूम आहे बघा ते विषय काय आहे मावशीकडे गेलं आता काही रिकामे काम करताय ना मग आम्ही असं प्लॅन केलेला आहे रितेशच्या रूमला जाऊन काहीतरी जास्त रिकामे काम करायचे शेवटच्या दिवस म्हणून आपण नाईट आउट करू आजच्या व्लॉग बाय बाय व्लॉग न होणार आजच्या व्लॉग होणार नाईट आउट व्लॉग फक्त रितेश साठी अरे किडे निघताय रे त्याच्यामधून जे 12 वाजलेले आहेत माझ्या फोनला ना चार्जिंग संपून होती रितेशच्या रूमला चार्जर नव्हतं म्हणून मी आलेला आहे माझ्या मित्र यशच्या रूमला पण एक वाजवत रात्रीचे किती वाजले टाइम दाखव गाईज बघा हे पोरं रात्रीच्या किती 1:30 वाजता महासंग्राम करताय दे रे कोण बसत वर कातडी निघाली पुरा कातडी निघून गेली रे एवढी मोठी अरे बॉटल बांधता येत मी मीठ टाकून आमच्या रूम मध्ये हळद काम अरे मीठ भर येडा मीठ भर आणलं आमच्या रूम मध्ये हळद मी टाकीन मारते मी तुला गंध मारते डायरेक्ट विचार एवढे दिवस डोक्यावर डोक्याला काय आपल्याला तू असं काय व्हाईट कलरची कातडी दिसते बघ व्हाईट कातडी दिसते बघ तसं नाही तुला मधली कातडी निघाली मधली काय रे इमानदारी मध्ये सांगतोय मीठ टाक तुला एकदम शांतता भेटेल मीठ टाक मध्ये उठलं 12 वाजून गेले आमची चारी भिकूनच रक्त पिलंय तू खरं सांग कोणाच्या मनाविरुद्ध वागलाय भेटत होता मग तुला भाड्या वगैरे व्यक्त इथं आई त्या पोराची कशी पाठी व्हायची नको जास्त आमच्या रूमला तो पोरगा ना हे बघ चिपकायला सांगतोय ती कातडी रे कशी लागते कशी लागते ती नक्कीच लॉ रंगत रे इथलं मोठं रंगत निघते डायरेक्ट बाप गाईज माय लागलेलं थोडंसं आहे ना डंगोर येत आहे ते थोडंसं शुद्धी जायला चालली गेलेली आहे आता ना आमचं एक मित्र आहे यश त्याच्या मोबाईलमध्ये आम्ही ना माझ्या लागलेल्याचे ना क्लिपा काढल्या होत्या मी त्या क्लिपा काढण्यासाठी जाऊ म्हणजे त्याकडनं मला ड्रॉप घ्यायचे तो भाई आहे ना डायरेक्ट पुरा गंग झोपलेला असेल 3 दिवसात फक्त झोपलेलं नाही आता जेवताना आम्ही थोडेफार
मस्त्या करू. चल चला चला आम्ही 3 टीममेट चला रे. एक लंगड्या, एक बांगड्या, एक डबड्या. चला लेट्स गो. हा हा हा. चल 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 चल. फोन तर लावलेला आहे भाऊने. फोन मध्ये वाजायचा आवाज पण येतो. ब्लॉग्सच्या क्लिप लागत होत्या आम्हाला. लाईट लावणार आहे हो. त्याने स्लिप घेऊन घेतली. कोणता टूप लावायला पाहता. अरे इथं फर्स्ट एड किट पडलेली पुरी पाडी रे. फर्स्ट एड किट मध्ये निव्याचं हे काय करते. डब 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 साडी लागतं. लिप बाम काय करतं हे फर्स्ट एड किट मध्ये. काय नाही मेकअपचं किट आहे ते फर्स्ट एड किट. हे पाय फेस स्क्रब. हा ओ लाव रे जखम नाही रे हो. थोडं लावून घे ना. लोक एकलं एकलं जग ना भाऊ तू गेले ना. नाही तू काय तू चालली करे तू भी रे. विचारत भी नाही. बट नाही बट नाही तर चालना जाय. चले हो मी येतो. घे रे घे. सलाम वालेकुम. तोंडू कर. नको माडी. तुकू नको इथून पटकी चुकलं. बेड माझा चुकलं इथून दिलं. मी गेट केलेलं नाही. यशवाय झोपेला बेसिंग 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 डायरेक्ट टोमॅटो पेना झोपे दे भाई. तोंड बिंटून दे. असं नको बरं. चिवडं वकून दे बरं नाही. उघडे करून झोपल. कसं जोड केलं कसं 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 कसं. गाईस रात्रीचे किती वाजलेले. 2-2:30 रात्रीचे 2:30 वाजलेले. आमचे नॉनस्टॉप रिकामे कामं आमचे नॉनस्टॉप रिकामे कामं काही बंद होत नाही. मी लंगड्या पाय घेऊन चालतोय तरी सुद्धा आमचे रिकामे काम काही आजमध्ये बंद होणार नाही. तुमचं बी रात्रभर नाईट आउट करणार नाही. नाईट आउट नाही पुरा एक रात्रमध्ये मित्रांचे सगळ्यांचे रूम चापलून काढणार आहे. एका मित्राच्या तो रूम चापलला गेलेला आहे चार्जिंगसाठी. पण चार्जिंग मी परत संपून टाक. डेटॉल गेलं संडासात.